लातूर औद्योगिक सहकारी संस्थेच्या जागेवर उभारण्यात आलेले शेकडो कोचिंग क्लासेस जे आहेत ते बंद करण्याच्या सूचना किंवा आदेश जे आहेत ते जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकांनी दिलेले आहेत। आपण पाहू शकतो लातूर औद्योगिक सहकारी संस्थेचा हा परिसर आहे आणि या परिसरामध्ये आता उद्योग जे आहेत ते पूर्णपणे नामशेष झालेले आहेत आणि या जागेंवर सगळीकडे कोचिंग क्लासेस असतील किंवा कोचिंग क्लासेसशी निगडीत व्यवसाय जे आहेत ते असलेले आपल्याला पाहायला मिळतात। वसतिगृह असतील, अभ्यासिका असतील, खानावळी असतील, अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या थाटण्यात आलेल्या आहेत। सगळीकडं औद्योगिक सहकारी संस्थेमध्ये इथले कारखाने जे आहेत किंवा उत्पादन करणाऱ्या ज्या काही फॅक्टरीज आहेत त्या पूर्णपणे नामशेष झालेल्या आहेत। बहुतांश उत्पादन करणारे कारखाने बाजूला सारले गेलेले आहेत आणि लीजवर कोचिंग क्लासेसच्या संचालकांनी ही जागा घेऊन हा सगळा परिसर कोचिंग क्लासेस आणि त्या व्यवसायाशी निगडीत सगळ्या गोष्टींसाठी घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामुळं सातत्यानं तक्रार करण्यात येत होती की लातूर औद्योगिक सहकारी संस्थेनं ज्या उद्देशानं ही जागा सरकारकडनं घेतलेली आहे त्या उद्देशासाठीच ही जागा जी आहे ती वापरण्यात यावी आणि त्यामुळे इथले जे कोचिंग क्लासेस असतील किंवा त्या कोचिंग क्लासेसशी निगडीत व्यवसाय जे आहेत ते तात्काळ बंद करण्यात यावेत आणि उत्पादन करणारे जे काही कारखाने असतील, फॅक्टरी असतील ते सुरू ठेवण्यात यावेत। एकूणच जर लक्षात घेतलं आपण तर पूर्णपणे क्लासेसच्या संचालकांनी या लातूर औद्योगिक सहकारी संस्थेच्या जागेवर जे आहे ते कब्जा केलेला आहे आणि इथून औद्योगिक उत्पादन करणाऱ्या फॅक्टरीज जे आहेत, कारखाने जे आहेत ते नामशेष झाले आपल्याला पाहायला मिळतात। आता कुठेतरी नीट पेपर फुटी प्रकरणानंतर प्रशासन देखील जागे झालेलं आहे आणि कोचिंग क्लासेसच्या एरियामधले जे काही औद्योगिक सहकारी संस्थेच्या जागेवरचे जे काही क्लासेस आहेत, वसतिगृह आहेत, त्याचबरोबर अभ्यासिका आहेत, खानावळी आहेत, हे सगळं बंद करण्याच्या सूचना जे आहेत ते जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकांनी दिलेले आहेत। काल जिल्हा प्रशासनाची या संदर्भामध्ये बैठक झाली आणि या बैठकीमध्ये हे आदेश जारी करण्यात आलेले आहेत। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।